एक महत्त्वाची बातमी पुण्यातील जनता वसाहतीमध्ये नागरिकांच्या गाड्या फोडण्यात आल्याची घटना घडली आहे। दहशत निर्माण करण्यासाठी या गाड्या फोडल्याचा संशय आहे। तर आपण पाहतो रिक्षा आणि कॅबचं यामुळे मोठं नुकसान झालंय, त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीती पसरली आहे। जनता वसाहतीमध्ये नागरिकांच्या गाड्या फोडल्याची घटना घडलेली आहे। दहशत निर्माण करण्यासाठी या गाड्या फोडल्याचा संशय सध्या व्यक्त केला जातोय। रिक्षा आणि कॅबचं यामध्ये मोठं नुकसान झालंय, त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। पुण्यात सध्या गुन्हेगारी प्रचंड वाढलेली आहे, त्यातच अशा प्रकारच्या घटना वारंवार का घडतात या संदर्भात विचार करणं गरजेचं आहे। रिक्षा आणि कॅबचं मोठं नुकसान इथे करण्यात आलेलं आहे, या संदर्भातला तपास सुद्धा पोलिसांकडून केला जातोय। दहशत निर्माण करण्यासाठी या गाड्या फोडल्याचा संशय व्यक्त केला जातोय। सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून या ठिकाणी गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या, रिक्षा आणि कॅबचं मोठं नुकसान केलेलं आहे। टोळक्यांकडून करण्यात आलेली आहे। काल सुद्धा अशीच घटना जी आहे ते पुण्यातल्या जनता वसाहतीमध्ये घडलेली होती आणि आज आपण पाहतोय की रिक्षाचं नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती झालेलं पाहायला मिळतंय। कॅबच्या गाड्या असतील, त्याचबरोबर रिक्षा जे आहेत, जे सर्वसामान्य रिक्षा चालक खरं तर रिक्षावरती आपली गुजराण करत असतात, मात्र आपण पाहतोय की तोडफोड करून टोळक्यांकडून याच परिसरामध्ये दहशत जी आहे ती माजवण्याचा प्रयत्न केला जातो। आपण पाहतोय की रिक्षाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान जे आहे ते झालेलं आहे। इथल्या स्थानिक सांगतायत की हातामध्ये कोयते घेऊन गुंड जे आहेत ते या ठिकाणी आलेले होते आणि सकाळी जवळपास 5:45च्या दरम्यान ही घटना जी आहे ती घडलेली आहे। गाड्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणावरती घडलंय। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की कॅबच्या गाड्या असतील, उबेरच्या गाड्या असतील, त्यांचं सुद्धा नुकसान जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे। त्यामुळे पुणे पोलिसांचा धाक राहिलेला नाही का हा प्रश्न जो आहे त्या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। कारण काल सुद्धा पुण्यातल्या जनता वसाहतीमध्ये अशीच घटना जी आहे ती घडलेली होती। पुणे पोलीस वारंवार सांगतात की पुण्यामधली गुन्हेगारी जी आहे ती रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, मात्र गुंड जे आहे ते पोलिसांच्या खरं तर आपण पाहतोय की पोलिसला दाद देत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण वारंवार गुन्हेगारीच्या अशा घटना ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती घडत आहेत आणि आपण पाहतोय की पुण्यातल्या जनता वसाहतीमध्ये गाड्यांचं नुकसान जे आहे ते हातामध्ये कोयते घेऊन टोळक्यांकडून मोठ्या प्रमाणावरती करण्यात आलेलं आहे। त्यामुळे हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे की पुण्याचे पोलीस आयुक्त यावरती गंभीर दखल घेणार का? कारण रिक्षावरती खरं तर पोट जे आहे ते चालवणारा प्रत्येक आपण पाहतोय की रिक्षा चालक जे आहे त्याचं मोठं नुकसान जे आहे त्या तोडफोडीमध्ये झालेलं आहे। सकाळच्या सत्रामध्ये ही घटना जी आहे ती घडलेली आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की जनता वसाहतीचा परिसर जो आहे तो अतिशय दाटेवाटीचा आहे। रस्त्यावरती वाहनं जी आहेत ती उभी केली जातात, मात्र जर रस्त्यावरची वाहनं सकाळच्या सत्रामध्ये फोडली जात असतील तर नक्की गुन्हेगारीला आळा कोण घालणार हा प्रश्न जो आहे त्या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। त्यामुळे पुणे पोलिसांचा पुण्यामध्ये धाक उरलेला नाही का हा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। कारण पुण्यामध्ये सातत्यानं गुन्हेगारीच्या घटना ज्या आहेत मोठ्या प्रमाणावरती घडत आहेत। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की हा टेम्पो जो आहे जो खरं तर माल वाहतूक करतो, हा छोटा टेम्पो जो आहे त्याचं सुद्धा नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे। ठीक आहे, बरोबर, ठीक आहे, धन्यवाद या माहितीबद्दल।